दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। बातम्यांचं अर्धशतक पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर जहरी टीका केली आहे। याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात देऊ नका, मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरून धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं होतं आणि यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। रक्तानं हात माखलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये असं मनोज जरांगे म्हणाले। तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाता आणि आम्हाला शिकवता का? मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंना सवाल। मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकारणातून नामो निशाण मिटवून टाकू, जरांगेंचा इशारा। आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। स्वतःच्या घरात आग लावणारा तू आग लावे आहेस, करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत टीका। तर येणाऱ्या 4 महिन्यात मुंडेंची आमदारकी रद्द होणार, करुणा शर्मांचा दावा। मराठवाड्यात महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रचंड अडथळे, पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत का? रोहित पवारांचा सवाल। निलंगा तालुक्यातील दादगी येथील एका व्यक्तीनं जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं आत्महत्या केली होती। रामदास कदमांची अशी वक्तव्यही बाळासाहेबांशी बेईमानी, रामदास कदम यांनी केलेल्या बाळासाहेबांबाबतच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात का ठेवला, कदमांनी सवाल केला होता। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। दानत होती म्हणूनच प्रॅक्टिस नसलेला हाडवैद्य मुलगा खासदार झाला, खासदार संजय राऊतांची श्रीकांत शिंदेंवर टीका। तर श्रीकांत शिंदेंचं सर्टिफिकेट बघा, ते मोदींनाही मागे टाकतील, राऊतांचा हल्लाबोल। केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका, ओसरल्या गर्दीत शोधतो ब्रँड कुठे गेला, अशा आशयाची पोस्ट करत उपाध्येंचं टीकास्त्र। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा लवकरच मोर्चा, ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर आज दुपारी शिवसेना भवनात बैठक, मराठवाड्यातले नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। मराठा समाजाला आणखी किती आरक्षण देणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल। मराठ्यांना ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि आता ओबीसी मधून आरक्षण, तर ओबीसी जोडो अभियान यात्रा नांदेड जिल्ह्यातून सुरू होणार, हाकेंची माहिती। दक्षिण रत्नागिरीतून उद्धव ठाकरे सेनेला धक्का, उद्धव ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक नितीन शेटे यांचा शिवसेनेत प्रवेश, प्रवेशानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेनं रणशिंग फुंकल्याचं स्पष्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली, मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक होणार। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। नालायकांच्या हाती नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळ होईल, गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा। 14 गावं आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नकोत, गणेश नाईकांकडून स्पष्ट। तर कोणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईकरांवर का टाकू, असाही सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आणि इतर विविध विकास कामांचा शुभारंभ करणार। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी आज बैठक बोलावली। मुख्यमंत्री सर्वपक्षीय नामकरण समितीशी चर्चा करणार। 6 ऑक्टोबरला सर्वपक्षीयांकडून भव्य मोर्चाचं आयोजन। विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयानं मरीन लाईन्स पोलिसांना निर्देश दिले। आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती। नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरू, गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एका युवकाची हत्या। नाशिक रोडच्या गोरेवाडी भागात ही घटना घडली। 3 ते 4 जणांनी कृष्णा ठाकरे या युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। हत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। जळगावात 2 कुटुंबातील जुन्या वादाला हिंसक वळण, कासमवाडीमध्ये दसऱ्याच्या रात्री तरुणाची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या। नाना पाटील या 27 वर्षाच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। नाशिक शहरातील विविध भागात मद्यपानासाठी बसलेल्या टवाळखोरांना पोलिसांचा प्रसाद, शहरातील गुन्हेगारी वाढत असल्यानं पोलिसांकडून विशेष मोहीम। मोकळ्या मैदानात दारू पिणारे, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर 109 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। बनावट पासपोर्ट प्रकरणी गुंड निलेश घायवळवर गुन्हा दाखल होणार, घायवळनं बनावट कागदपत्रांचा उपयोग करून तात्काळ स्वरूपातील पासपोर्ट मिळवल्याचं समोर।
लिफ्टचा दरवाजा न उघडल्यानं 12 वर्षीय मुलाचा मृत्यू. पिंपरी चिंचवड शहरातील 24 वाडीतल्या रामस्मृती सोसायटीतली घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलानं मुलाला बाहेर काढलं. मात्र रुग्णालयात नेतानाच मुलाचा मृत्यू झाला. भंडाऱ्यामध्ये धावत्या बसमध्येच वाहक आणि विद्यार्थिनीमध्ये वाद. विद्यार्थिनीनं वाहकाच्या हातातील तिकीट कापण्याची मशीन पळवण्याचा प्रयत्न केला. महिला वाहकानं विद्यार्थिनीचे केस पकडून ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल. अमरावतीतील परतवाडामध्ये मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांचची 2 ठिकाणी मोठी कारवाई. 12 जणांना अटक केली. प्रलंबित मागण्यांसाठी 13 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे मुंबई सेंट्रल महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. महानगरपालिकेवर नागरिकांचा प्रचंड संताप. 100 कोटीच्या योजनेतून बनवलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट. जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा. 42 किलोच्या तलवारीसोबत तरुणांच्या कसरती. एका हातानं तलवार तोलून धरण्याची, त्याचसोबत तलवार दातात धरून देखील तोलून दाखवण्याची करामत. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला उधाण. जीएसटी कमी झाल्यानं मुंबईतून 10,541 वाहनांची खरेदी. गेल्या वर्षी दसऱ्याला 9,063 वाहनांची खरेदी. केंद्र सरकारनं वस्तुसेवा करामध्ये कपात केल्याचा वाहन खरेदीवर परिणाम. सगळ्या शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन होणार. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय विभागाचा निर्णय. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि अनुदानित तसंच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी शालेय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय. राज्यातल्या 394 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश नाही. शून्य प्रवेशाच्या 394 शाळांपैकी 37 शाळा पुणे जिल्ह्यातल्या, तर मुंबई आणि उपनगरातील 27 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश नाही. राज्यातल्या जवळपास 8,000 शाळांमध्ये 10 पेक्षाही कमी प्रवेश. नांदेडच्या किनाळा गावातील विद्यार्थ्यांची एमबीबीएससाठी निवड. दुर्गा महोत्सवानिमित्त गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जय जिजाऊ सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीनं सन्मान. नवी मुंबईतील एमआयडीसीमधील खाडीवरून जाणारी पाईपलाईन फुटली. कोपरखैरणे इथली घटना. मलनिस्सारण वाहिनी फुटल्यानं घाणीचं साम्राज्य. पाईप दुरुस्ती करण्याचं काम सुरू. अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक घटली. किरकोळ बाजारात मटार 200 ते 220 आणि गवार 180 ते 200 रुपये किलो. पालक जोडीचा भाव 60 रुपये तर मेथी 50 रुपये. परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे दर वाढले. शेतकरी समाधानी. मेथीची जोडी 90 रुपये तर कांदा पात 40 रुपये आणि कोथिंबिरीला 170 रुपये जोडीचा दर. धाराशिवच्या भूमपरांड्यामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान. भाणगावमधील विजय चाबुकस्वार या शेतकऱ्याची 6 लाख रुपये खर्चून लावलेली केळीची बाग अक्षरशः भुईसपाट. शेतकरी त्रस्त. लातूरमधील विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. चित्रप्रदर्शन भरवत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबाबत भावना व्यक्त केल्या. जमा झालेल्या 1,11,000 रुपयांची मदत केली. केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट. केंद्राकडून राज्याला कराचा 6,418 कोटींचा हप्ता वितरित. अर्थमंत्री आणि अजित पवारांची माहिती. सणासुदीच्या काळात राज्याला कराचे पैसे मिळाल्यानं अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानले. अश्विन शुद्ध पाशांकुशा एकादशीनिमित्त पंढरीमध्ये हजारो भाविकांची गर्दी. महाद्वार, पश्चिम द्वार, प्रदक्षिणा मार्ग यासह चंद्रभागा नदी हजारो भाविकांनी गजबजली. रायगडच्या रोहामध्ये श्री धावीर महाराजांना सशस्त्र पोलीस मानवंदना. 21 पोलिसांच्या पोलीस बँड पथकाकडून धावीर महाराजांना सलामी. छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश. विजापूरमधील 103 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 1 कोटीपेक्षा अधिकचा शस्त्रसाठा जप्त. सुरक्षा यंत्रणेकडून प्रत्येक नक्षलवाद्याला 50,000 रुपये देण्यात आले. 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये 17 आरोपींचे कोठडीत मृत्यू. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून धक्कादायक बाब उघड. या सर्व प्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू. 17 पैकी 7 आरोपींनी आत्महत्या केली होती. सर्व राज्यात मतदार यादीतून मृतांची नावं हटवली जाणार. जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार. बिहारप्रमाणे देशभरात मतदार याद्यांचा फेरआढावा घेतला जाईल. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव.
रासुकानुसार झालेल्या अटकेला वांगचुक यांच्या पत्नीचं आव्हान. वांगचुक यांच्यावरती लेह इथे हिंसक आंदोलन भडकवल्याचा आरोप. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा राडा. दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा वाद झाला. रावण दहनावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटना आमने-सामने. मध्य प्रदेशात दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळून 11 जणांचा मृत्यू. खांडवा जिल्ह्यातील जामली गावातील दुर्घटना. दुर्घटनेमध्ये मृतांमध्ये 8 लहान मुलांचा समावेश. केंद्राकडून मृतांच्या पालक आणि वारसांना 2 लाखांची मदत. मेरठच्या लोहियानगर परिसरात तरुणावर गोळीबार. आदिल नावाच्या तरुणावर 3 गोळ्या झाडल्या. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. तेल खरेदीवरून अमेरिकेनं भारतावर उगाच दबाव टाकू नये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा. तर अमेरिकेचे निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक. पुतीन यांनी मत व्यक्त केलं. महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 दरम्यान नवीन वाद. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरकडून आझाद काश्मीरचा उल्लेख. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी डिसेंबरला भारत दौऱ्यावर. 2011 नंतर 14 वर्षांनी त्याचा हा दुसरा भारत दौरा ठरणार. जीओटी टूर इंडिया स्पर्धेसाठी मेसी भारत दौऱ्यावर. मध्य प्रदेशातील एका कामगाराला रस्त्यात हिरा सापडला. 4 कॅरेटचा हा हिरा असून याची किंमत 20 लाख रुपये. कामगाराचं नशीब उजळलं. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज बॅकफुटवर. वेस्ट इंडिज 162 ला ऑल आऊट तर भारत 121 ला 2 बाद. उर्वरित 4 दिवसात भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी.